नवरात्रीची सुरुवात घट स्थापनेने होते. घट म्हणजे कलश, जो विश्वाचे, पंचतत्वाचे व दैवी ऊर्जेचे प्रतीक आहे. कलशात पाणी, सुपारी, नाणे, हळद, कुंकू, नारळ ठेवून त्यावर आंब्याची पाने ठेवली जातात. हा घट म्हणजे शक्ती, समृद्धी व जीवन ऊर्जा यांचा अधिष्ठान मानला जातो. पहिली माळ म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस. नवरात्रीची पहिली देवी म्हणजे शैलपुत्री, पर्वतराज हिमालयाची कन्या. तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ असते. ती वृषभावर आरूढ असते. शैलपुत्री ही आध्यात्मिक साधनेची सुरुवात दर्शवते. ती मन, शरीर व आत्म्याला स्थैर्य, शुद्धता, ऊर्जा प्रदान करते. या दिवशी पद्मासन, वज्रासन, पर्वतासन करणे ही शुभ मानले जाते. प्राणायाम, विशेषतः अनुलोम विलोम केल्याने मन शांत होते. ध्यानात ओम देवी शैलपुत्र्यै नमः हा मंत्र जपल्याने मूलाधार चक्र जागृत होऊ लागते. साधकाने आपले लक्ष मणक्याच्या तळाशी मूलाधार केंद्रात एकाग्र करून ध्यान साधना करावी. घट स्थापना व नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच पहिली माळ. त्या निमित्ताने सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा.